चला तर मंडळी, हिरव्या मिरचींपासून बनणारा हा चविष्ट आणि भन्नाट पदार्थ तुम्ही जर एकदा खाल ना तर बोट चाटतच राहाल। मिरचीपासून बनणारा हा चविष्ट पदार्थ एकदा जरी घरच्यांनी खाल्ला ना तर एका भाकरीऐवजी 2 भाकरी खातील आणि आठवड्यातनं एकदा तरी तुम्हाला नक्कीच करायला लावतील। आता तुम्ही म्हणाल, चाळणीमध्ये मिरच्या वाफवून ही कुठली रेसिपी? तर थांबा, व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्हाला कळेलच। वाफवलेल्या मिरचींपासून एक चविष्ट पदार्थ तयार होतो। सर्वात आधी आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे एवढं बेसन पीठ घालायचंय। बेसन पीठ घेताना अगदी बारीक दळलेलं बेसन पीठ घ्या किंवा विकतचं बेसन पीठ घेतलं तरी चालेल। आता आपल्याला बेसन पीठ मीडियम फ्लेम वरती भाजत राहायचंय। 1 ते 2 मिनिटांपर्यंत बेसन पीठ छान भाजत राहिलं की त्याचा थोडा रंग चेंज होतो। त्यात आता आपल्याला अर्धा ते 1 चमचा एवढं तेल घालायचंय आणि पुन्हा आपल्याला छान बेसन पीठ परतवून घ्यायचंय। पुन्हा बेसन पीठ आपल्याला 1 ते 2 मिनिटांपर्यंत मीडियम फ्लेम वरती दाणेदार होत नाही किंवा त्याचा छान रंग बदलत नाही असं त्याला भाजून आता बाजूला ठेवायचंय। आता मिक्सर जार मध्ये इथे मी अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी भाजलेली तीळ घेतली, 3-4 काळी मिरी घेतल्यात, थोडंसं जिरं घेतलंय आणि आता झाकण बंद करून मिक्सरला छान थोडंसं फिरवून घ्यायचंय 1 ते 2 सेकंदासाठी। छान पावडर तयार झाली। आता आपण भाजलेलं बेसन पीठ एका परातीत घ्यायचंय, त्यात घालायचंय आपण तयार केलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं पावडर, त्यासोबत घालायची 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धी चमची हळद, 1 चमची धना पावडर, 1 चमची गरम मसाला, 1 चमची लाल मिरची पावडर आणि चवीपुरता मीठ घ्यायचंय। 1 चमचा साखर घालायची, साखरेमुळे अजूनच चव छान येते आपल्या मिरचींना। अर्धा लिंबाचा रस घालायचाय आणि बारीक कट केलेला हिरवा कोथिंबीर घालायचाय। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात हिरवी मिरची बारीक कट करून घातली तरी चालेल। 1 चमचा एवढा तेल घालायचंय आणि अगदी थोडंसं असा पाण्याचा शिंपडा द्यायचाय आणि सर्व मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला मिश्रण अगदी जास्त पातळ किंवा असं गोळा देखील करायचं नाही, दाणेदार मिश्रण तयार व्हायला हवंय असं त्याला थोडा थोडा पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे। अगदी सर्व मिश्रण एकसारखं मिक्स झालं आणि सर्व मसाला एकजीव झाला की आपलं अगदी असं दाणेदार आणि सुटसुटीत असं मिश्रण तयार झालेलं आहे। मिरचींचा मसाला तयार झालाय। आता इथे मी मोठी साईजच्या ज्या जाड मिरच्या असतात, ज्या कमी तिखट असतात त्या घेतल्यात मी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याऐवजी ढोबळी मिरची घेतली किंवा थोडी तिखटवाली मिरची घेतली तरी देखील चालेल, पण इथं मी ज्या कमी तिखट असतात त्या मिरच्या घ्या, म्हणजे अजून चव छान येते। या मिरच्यांना आपल्याला छान एक एक करून कट द्यायचे। सर्व मिरच्यांना कट देऊन झालं की त्यात थोडं थोडं मीठ लावून घ्यायचंय। मीठ लावल्यामुळे जो काही मिरचींचा थोडाफार तिखटपणा असतो तो देखील कमी होतो आणि त्यासोबत मिरची शिजायला देखील कमी वेळ लागतो। सर्व मिरचींना मीठ लावून झालं की आता त्या मिरचींमध्ये आपण जो तयार केलेला मसाला होता तो मसाला त्या मिरचींमध्ये भरायचा आहे। सुरुवातीला आपण मिरचींना कट यासाठीच दिला होता की त्यामध्ये आपण मसाला भरू शकतो। कट दिलेल्या मिरचींमध्ये जेवढा होऊ शकेल तेवढा मसाला त्यात भरत जायचा आहे आणि छान पद्धतीने अंगठ्याच्या सहाय्याने त्याला दाबत राहायचं आहे। जेवढा तुम्ही मिरचींमध्ये मसाला दाबून भराल तेवढाच आपला मसाला निघण्याची शक्यता कमी असते। मसाला जर छान पद्धतीने दाबून भरला असेल तर तुम्ही मिरची कशीही वाफवली तरी देखील मसाला बाहेर येत नाही। याच पद्धतीने सर्व मिरचींमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। दुसरीकडे इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय, स्टीमरच्या प्लेटला देखील तेल लावून घेतलंय, जेणेकरून मिरचीचा मसाला किंवा मिरची चिटकायला नको। तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा स्टीमर मध्ये पाणी गरम केलं तरी चालेल। मसाला भरलेल्या मिरच्या आता एक एक करून मी इडली पात्रामध्ये ठेवून घेते। स्टीम करताना मिरच्या एकमेकांवरती अजिबातच नको असायला छान पद्धतीने सुटसुटीत ठेवायच्यात। आता झाकण बंद करून आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला मिरच्या छान वाफवून घ्यायच्यात। 4 ते 5 मिनिटांनंतर मिरची छान वाफवून गेलेली आहे, रंग चेंज झालेला आहे। वाफवलेल्या मिरच्या आता थोडा गार होऊ द्यायच्या आहेत। तोपर्यंत इथं गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचा तेल घालायचंय। तेल छान गरम झालं की आपण वाफवलेल्या मिरच्या एक एक करून त्यात टाकून घ्यायच्यात। याऐवजी तुम्ही डायरेक्टली डीप फ्राय केल्या मिरच्या तरी चालेल। जर तुम्हाला तेलकट नसेल खायचं, थोडं हेल्दी खायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सेलो फ्राय करून घेऊ शकता। आपल्याला एका बाजूने 2 ते 3 मिनिटांसाठी, परत दुसरी बाजूने आपल्याला ही मिरची 1 ते 2 मिनिटांसाठी छान पद्धतीने गोल्डन ब्राऊन रंग किंवा थोडं खरपूस होईपर्यंत तिला छान सेलो फ्राय करून घ्यायची। अगदी चविष्ट आणि अप्रतिम अशा ह्या मिरच्या तयार होतात। तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावायला किंवा जरी नसत्या चपाती सोबत खाल्ल्या तरी अप्रतिमच लागतात आणि नसत्या जरी खाल्ल्या तरी अजिबातच तिखट लागत नाही। एक वेळा माझ्या सांगितल्यावर तुम्ही ह्या पद्धतीने मिरची ट्राय करून बघा, मला खात्री तुमची फेवरेट मिरची होऊन जाईल आणि तुमच्या घरच्यांना देखील नक्कीच आवडेल। लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील। एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा। बाय बाय।